Hello and welcome to the next session of this new topic is plant water relation. The name itself indicates there is a relationship in between plant and water. So, importance of water to the plant is a great importance. काय काय इम्पॉर्टन्स आहे, कशा पद्धतीनं पाणी वनस्पतीसाठी उपयुक्त असतं, जमिनीतलं पाणी त्या खोडापर्यंत कसं जातं, पाण्याच्या मार्फत कोणकोणते पदार्थ येतात, पाण्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, पाणी ॲब्सॉर्ब करून घेणारं स्ट्रक्चर कोणतं असतं, रूट्समध्ये वेगवेगळे रिजन कसे असतात, रूट हेअरचं स्ट्रक्चर काय असतं, किंवा जमिनीमध्ये जे पाणी असतं ते कोणकोणत्या प्रकारचं असतं आणि त्यापैकी नक्की कोणत्या प्रकारचं पाणी हे वनस्पतीसाठी उपलब्ध होतं, अवेलेबल असतं, हा सगळा पार्ट आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. प्लांट वॉटर रिलेशन. सो प्लांट ऑब्टेन व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम दी सराउंडिंग. सो प्लांट ऑब्टेन variety of substances from the surrounding. Variety of substances from their surrounding. ओके, व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम देअर सराउंडिंग. कोणकोणते सबस्टन्स प्लांट हे सराउंडिंग पासून घेत असतं, जसं की वॉटर आहे, ओके, मिनरल्स असतील, also taken from outside, water, minerals, then nutrients, food, gases. So this variety of substances are useful for normal and healthy growth of the plant. But these substances are not synthesized inside the plant. They should be taken from the outside. म्हणजे हे जे महत्त्वाचे पदार्थ आहे, वॉटर, मिनरल, न्यूट्रियंट्स, फूड, गॅसेस, हे वनस्पतीसाठी इसेन्शियल आहेत, आवश्यक घटक आहेत, नो डाऊट. पण हे वनस्पतीमध्ये तयार होत नाही, यांना सराउंडिंगमधून, बाहेरच्या वातावरण मधून त्यांना घ्यायचं असतं. सो टेकन फ्रॉम दी सराउंडिंग. आता हे जे घटक आहेत, या घटकांच्या मधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वॉटर. आता हे जे पाणी आहे, ह्या पाण्यावरती त्या प्लांटची प्रॉडक्टिव्हिटी अवलंबून असते. सो प्रॉडक्टिव्हिटी ऑफ प्लांट इज मेनली अफेक्टेड ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ water, depends on the water. So productivity of the plant mostly depends on water. डिपेंड्स ऑन वॉटर. सगळ्यात महत्त्वाचं, त्या वनस्पतीची प्रॉडक्टिबिलिटी आहे ही पाण्यावरती अवलंबून आहे. सो वॉटर इज कन्सिडर ॲज अ इलायझर ऑफ लाईफ. सो वॉटर इज कन्सिडर ॲज इलायझर ऑफ लाईफ. इलायझर ऑफ लाईफ म्हटलं जातं. सो वॉटर इज कन्सिडर ॲज अ इलायझर ऑफ लाईफ. इलायझर सजीवांचा अमृत म्हटलं जातं पाण्यासाठी. कुठलाही सजीव असेल, वेदर इट मे बी प्लांट, बॅक्टेरिया, ॲनिमल्स. सो वॉटर ॲक्ट ॲज अ इलायझर ऑफ लाईफ. अमृत म्हटलं जातं सजीवांचं, कारण याच्यावरती त्याची प्रॉडक्टिव्हिटी अवलंबून असते. इवन
water constitute almost 90 to 95% of most of the cell and tissue. So water is present in almost water is present in the plant, even protoplasm. So almost 90 to 95% water is present in cell and tissues. Cells and tissues. So protoplasm, main component of protoplasm is water. So protoplasm is composed of mainly water and soluble substances in the water. या पाण्याच्या साह्याने त्या पेशीच्या आतील वातावरण टर्जिड सेल, टर्जिडिटी मेंटेन केली जाते. इवन त्या पेशीचा शेप सुद्धा मेंटेन केला जातो. सो वॉटर इज युजफुल. वॉटर मेंटेन टर्जिडिटी म्हणजेच त्याच्या आतील व्हॉल्यूम. ही सेल आहे, तर या सेलमध्ये हा जो आतील पाण्याचं जे प्रेशर तयार झालेलं असतं, सेल आतून फुगली जाते, टर्जिड होते ड्यू टू प्रेझेन्स ऑफ वॉटर. सो मेंटेन टर्जिडिटी अँड शेप ऑफ दी सेल. म्हणजे पेशीचा हा जो शेप असतो त्याला टर्जिड करण्याचं कारण असतं ते त्याच्यातलं मेन प्रेझेन्स ऑफ वॉटर. इनसाइडला वॉटर असतं आणि हे मोस्टली 90 to 95% असतं. सो प्लांट वॉटर रिलेशनमध्ये आपण वॉटर आणि प्लांट याच्या महत्त्वाचे रिलेशन्स आहेत ते आपण अभ्यासणार आहे. परंतु हा वॉटर जो इम्पॉर्टंट सबस्टन्स आहे ज्याला इलायझर ऑफ लाईफ म्हणतो, त्या पाण्याचे काय काय वैशिष्ट्य आहेत हेही आपल्याला बघायचे आहेत. सो प्लांट्स ऑब्टेन व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम देअर सराउंडिंग. कोणकोणते सबस्टन्स सराउंडिंगमधून घेतले जातात बघा. वॉटर, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, फूड अँड गॅसेस. ओके, या सगळ्यांच्या मधला सगळ्यात महत्त्वाचा सबस्टन्स आहे तो म्हणजे वॉटर. सो प्रोडक्टिव्हिटी ऑफ द प्लांट मोस्टली डिपेंड्स ऑन द वॉटर. जर पाणी कमी झालं तर प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. पाणी एक्सेस आलं, गरजे इतपत मिळालं तर प्रोडक्टिव्हिटी मेंटेन केली जाईल. सो वॉटर इज कन्सिडर ॲज अ इलायझर ऑफ लाईफ. मे बी as per MCQ, which of the following substance act is called as elixir of life is nothing but water. So almost 90 to 95% of water is present in the cells as well as in tissues. Even protoplast is composed mainly of water. So water maintain the turgidity of cell as well as shape of the cell. So water is very important to maintain the turgidity and shape of the cell. त्यामुळं आपल्याला पाण्याची जी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर, बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर असतो हा ग्रेट इम्पॉर्टन्स आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्या पाण्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज अभ्यासायच्या आहेत. सो प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हे आपल्याला अभ्यासायचं आहे, पण त्याच्या अगोदर हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. हा इंट्रोडक्टरी पार्ट नोट करा.